नमस्कार, मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, वर्ग 12वी, विषय मराठी यामध्ये पद्य विभागात आपण भाग 2 मधील 7वी कविता विंचू चावला ही आज आपण बघणार आहोत। आणि या कवितेचे कवी आहेत संत एकनाथ। आपण पाहिलं असेल, महाराष्ट्राला संतांची मोठी महान परंपरा लाभलेली आहे आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी संत गाडगेबाबा किंवा संत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत हा कालावधी आलेला आहे। आणि वेगवेगळ्या शतकांमध्ये लोकांमधील अज्ञान दूर करण्याचं काम या महान संतांनी आपापल्या शतकामध्ये, आपापल्या कालावधीमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण जी ही कविता बघत आहोत, विंचू चावला, तर हे एक प्रकारचं भारूड आहे। भारूड म्हणजे त्याला जर त्याचा मूळ शब्द आपण पाहिला तर बहुरूढ, म्हणजे परंपरेनं चालत आलेले एक काव्यप्रकार, ज्याला बहुरूढ आपण म्हणतो, तर असा हा काव्यप्रकार आहे। जर भारूड हे नाव घेतलं म्हणजे संत एकनाथ हे आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येणार, एवढं त्यांनी याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे। तर थोडक्यात आपण आता आज त्यांचा परिचय करून घेऊया। संत एकनाथ जन्म 1532 आणि मृत्यू 1599। श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ लिहिला। रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले। ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली। म्हणजे जर पाहिलं आपण तर यांचा जन्म 16व्या शतकात जरी झालेला असला तरीसुद्धा शिक्षणाची त्यांना किती आवड होती। आज सर्व साधनं आपल्या समोर हातापाशी असतानासुद्धा आपण पाहिजे तसं एक दर्जेदार साहित्य आज जास्त कोणी निर्माण करताना दिसत नाही, परंतु संत एकनाथांनी त्यावेळेस चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ महत्त्वाचा लिहिला। नंतर रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले। नंतर जी ज्ञानेश्वरी आहे तशी ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनीच लिहिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये जी काही विकृती आली असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये त्रुट्या आल्या असतील त्या दूर करून एक पाठशुद्ध प्रत तयार करण्याचं काम या ठिकाणी संत एकनाथ यांनी केलेलं आहे। सरळ सांगायचं म्हणजे की वारकरी जो संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म आहे यांचा मानवतावादी भूमिकेमधून सातत्याने त्यांनी प्रसार केला आहे। आता याची जी साधनं होती काव्यरचनेतून ती जर आपण पाहिली तर त्यामध्ये जोहार, गवळणी, आरत्या, अभंगे, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून त्यांनी लोकशिक्षणाचं महान कार्य अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे। म्हणजे विनोद निर्मितीतून सुद्धा भारुडे थोडेसे विनोद निर्मितीकडे जातात। विनोद त्या आणि हास्यरसामधून त्या ठिकाणी हास्य निर्मिती होते आणि त्यातून जे सामान्य लोक आहेत यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रबोधन होते। निव्वळच एक प्रबोधन जर करतो म्हणलं तर लोक तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात रुची घेत नाहीत, परंतु त्या ठिकाणी विनोदामधून जर त्यांनी त्या लोकांना, त्या काळच्या लोकांना लोकप्रबोधन करण्याचे धडे दिले असतील तर ते अधिक पचणारे राहत असतात। आणि म्हणून जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात त्यांनी सामावून घेतले। संत एकनाथांबद्दल असं म्हटलं जातं की भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे। असं जरी असलं तरी संत एकनाथ महाराजांनी तो विशेष करून लोकप्रिय केला आहे। त्यांनी अतिशय सुगम आणि चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली आहे। त्यामुळे भारूड म्हटलं की एक समीकरणच तयार झालेलं आहे की भारूड म्हणजे एकनाथ महाराज, असा एक जनमानसामध्ये ठसा उमटलेला आहे। भारूड हे एक आध्यात्मिक स्वरूप असते। सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी। कारण काय, आपण आपल्या रोजच्या या जीवनामध्ये परमार्थ मात्र विसरत असतो आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला त्या परमार्थाची सुद्धा शिकवण देण्यात यावी, हा त्याच्या पाठीमागचा म्हणजे या भारुडाच्या पाठीमागचा एक उद्देश असतो। संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडांतून
संसाराकरिता परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिलेली आहे. म्हणजे जे काही सांसारिक लोक आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की संसारामध्ये एवढे आपण घडून जातो की परमार्थाचा किंवा परोपकाराचा आपल्याला कसल्याही प्रकारचा किंवा यानंतर सुद्धा एक मर्यादित जीवन आपलं आहे, ज्या जीवनामध्ये आपण काहीतरी दुसऱ्यांकरता जीवन जगलं पाहिजे, ही असणारी जी भावना आहे ती आपण विसरून जात असतो आणि निव्वळ स्वार्थाच्या मागे धावताना आपण दिसतो. म्हणून इथं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आणून देण्याचं काम ते भारूड करत असतं की अरे तू विसरतो आहेस, तू या मोहमायाच्या दुनियेमध्ये स्वतःला विसरून आणि स्वतःच्या स्वार्थामध्ये जे षडरिपू आहेत त्याच्या अधीन जाऊन तू वागत आहेस, पण तू खऱ्या या आध्यात्मिक स्वरूपाकडं दुर्लक्ष करत आहेस. म्हणून त्याला त्या ठिकाणी त्याची आठवण करून देण्याचं काम, संसारिकांना परिचित करून देण्याचं काम हे भारूड करत असतं. एकनाथ महाराजांनी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी अशा प्रकारची रचना केलेली आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. म्हणजे हे जे संत आहेत तर या संतांनी फक्त मराठीला त्यांनी खूपच महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे मराठी ही जी भाषा आहे, म्हणजे त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, यांनी या मराठीचे गुणगान खूप केलेले आहे. म्हणजे अमृतातेही पैजा जिंके म्हटलेल्या, हे जे म्हटलेलं आहे, माझ्या मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, हे जे म्हटलेलं आहे ते संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आणि संस्कृत भाषा ही देवांनी निर्माण केली तर मराठी काय चोरांनी निर्माण केली, असा एक प्रश्न या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी सुद्धा, जे लोक या मराठीला संस्कृतपेक्षा कमी समजत होते, त्यांना या ठिकाणी परखडपणे केलेला आपल्याला दिसतो. पण तरीसुद्धा संत एकनाथ महाराज असतील किंवा संत नामदेव महाराज असतील, यांनी मराठीबरोबरच हिंदीमध्ये सुद्धा रचना केलेल्या आहेत. म्हणून संत एकनाथांची काही भारुडं ही हिंदीत सुद्धा आहेत. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे अतिशय सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. भारूड म्हणजे काय आहे की या ठिकाणी जेव्हा एक आपण कीर्तन करण्याचाच हा एक प्रकार आहे, परंतु त्यामध्ये स्वतः एक रोल त्या ठिकाणी कोणता तरी त्या व्यक्तीला घ्यावा लागतो आणि एका नाटकाचं स्वरूप, छोट्या लघु नाटकाचं स्वरूप त्याला येतं. तर तशा प्रकारचं हे जे भारूड राहत असतं, तर ते भारूड या ठिकाणी विंचू चावला हे आहे. या भारुडातील विंचू हे काम आहे आणि क्रोध आहे, या विचारांचे प्रतीक आहे. आपण पाहतो विंचू म्हटल्याबरोबर आपल्या अंगावर काटा येतो, कारण हा विंचू जर चावला तर त्याच्या प्रचंड दाहक वेदना त्या ठिकाणी होत असतात. आणि म्हणून हे विंचू जे म्हटलेलं आहे हे एक प्रकारची उपमा आहे. आणि हे कशासाठी प्रतीक मानलेलं आहे तर काम आणि क्रोध. जसं तुम्हाला षडरिपू म्हणजे 6 असणारे जे माणसामध्ये असणारे दोष आहे, तो मग कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा कोणताही एक मानव असो, तर हा मानव या प्रत्येकामध्ये एक मानव म्हणून, एक प्राणी म्हणून या ठिकाणी काम आहे, मद आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, लोभ आहे. तर ह्या अशा प्रकारचे जे काही 6 दोष आहेत तर ते राहत असतात. मग या ठिकाणी हे विंचू म्हणून कुणाला समजलेलं आहे तर माणसाच्या अंतर्गत असणारं काम आणि क्रोध, म्हणजे अमर्याद असणारी इच्छा. काम म्हणजे अमर्याद असणारी इच्छा, कोणतीही गोष्ट मला मिळावी हा हव्यास, आणि येणारा क्रोध. क्रोध म्हणजे राग. या ठिकाणी आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. त्याबद्दल संत एकनाथांबद्दल तर खूप काही सांगितलेलं आहे की संत एकनाथ महाराजांना कधीही राग येत नसे आणि अतिशय शांततेनं ते जीवन जगत असे. कोणताही प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आला किंवा त्यांच्यासोबत घडला तरीसुद्धा ते अतिशय शांतपणानं त्या ठिकाणच्या त्या पुढच्या प्रसंगाला सामोरे जात होते. परंतु कधी कुणावरही त्यांनी आयुष्यात आपला राग व्यक्त केलेला नाही. म्हणून या ठिकाणी क्रोध याला सुद्धा त्यांनी विंचू म्हटलेलं आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. आज आपण पाहतो की आपण एकमेकांमध्ये चांगले संबंध ठेवत असताना स्वार्थीपणानं
वागत असतो आणि हा स्वार्थ जेव्हा आपला वाढत जातो तर या स्वार्थामुळं आपले आणि दुसऱ्या लोकांचे संबंध या ठिकाणी खराब होताना आपल्याला दिसतात. म्हणून या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रागसुद्धा येता कामा नये, नाहीतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचे दोष दिसतात आणि स्वतः आपण क्रोधित होत असतो. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेनं सुद्धा आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करू शकतो. आणि म्हणून इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कितीही की क्रोध आणि काम हे माणसाचं जीवन दूषित करणारे दोन घटक आहेत. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. पहा, विंचू जर चावला की तो थै 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 नाचत राहतो. का नाचतो? तो आनंदाने नाचत नाही, तर तो यासाठी नाचतो की त्याच्या असहाय्य वेदना त्याला होत असतात. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विंचू चावला तर तशा प्रकारे जसा माणूस बेताल वागतो त्या पद्धतीनं जर एखाद्याला काम आणि क्रोधाची वेदना झाली म्हणजे बाधा झाली तर त्याप्रमाणे तो व्यक्ती बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे या काम आणि क्रोध या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. अविचारी म्हणजे कोणती गोष्ट योग्य आणि कोणती गोष्ट अयोग्य या ठिकाणी निर्णय घ्यायला त्याला कठीण जाते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सद्गुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या वारुणामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे या श्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सद्गुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. असा एक महत्त्वाचा आणि मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी आपल्या या भारुडामधून केला आहे. म्हणजे संत एकनाथ महाराज हे एक प्रकारचे लोकशिक्षक होते आणि त्यावेळच्या काळातील जनतेमध्ये जे असणारे कामक्रोध रूपी विंचू आहेत, जे विंचू चावला जशी बाधा होते तशी हे कामक्रोध आपल्यामध्ये भिनलेले आहेत. हे जेव्हा आपण काढून टाकू तरच खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी जीवन हे स्वच्छ निर्मळ बनवता येईल आणि तो एक प्रकारचा सद्गुण असतो. म्हणून या ठिकाणी म्हणजे जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, आणि अशा प्रकारे म्हणजे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. तर अशा प्रकारचे लोक नुसतं अवडंबर माजवणारे लोक असता कामा नये. संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही रे. तर अशा प्रकारे कोणतंही कार्य करत असताना त्याच्यात सद्गुण असला पाहिजे. आणि जर सद्गुण नसता नुसतं अवडंबर जर कोणी माजवत असेल तर त्याला तो ढोंगीपणा म्हणता येईल. आणि म्हणून अशा संतांनी अशा ढोंगीपणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरडे उडलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, व्यक्ती कोणताही असो, तो काळा असो, गोरा असो, पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठा असो, की कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही प्रांतात राहणारा, कोणत्याही देशात राहणारा असो, त्या प्रत्येक व्यक्तीला हे गुण लागू होतील. हे अशा प्रकारचा उपदेश लागू होईल. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं भारूड या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये मग तो म्हणजे मानव प्राणी कोणताही असो त्याच्यामध्ये असणारा हा काम आणि क्रोध याच्यावर प्रत्येकानं नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि आपलं जीवन हे आनंदी केलं पाहिजे. कारण हे आपलं जे चांगलं जीवन आहे ते एक विषयुक्त करण्याचं काम जर कोण करत असेल तर हा काम आणि क्रोध म्हणजे अनिर्बंध इच्छा जे आहेत आणि जो हव्यास आहे, जे प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीशी वाटते की मलाच पाहिजे, मी पण आहे, तर ह्या गोष्टी ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राहू शकतात. म्हणून त्यांनी या ठिकाणी जनतेला संबोधून सांगताना म्हटलेलं आहे. पहा कसा सुंदर अशा प्रकारचा हे भारूड आहे. तर बघूया, आपण करूया सुरुवात. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला. पहा या ठिकाणी म्हटलं जातं विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला वृश्चिक चावला, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. म्हणजे पहा, विंचू चावल्यानंतर जसे आपण पाहतो आपल्या भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये शेती हा उद्योग महत्त्वाचा मानला जातो. शेतकरी जेव्हा शेतात कामं करायला जातात तेव्हा
त्या शेतामध्ये असणारे जे काही जीवजंतू आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे कधी विंचू असतात, साप असतात किंवा आणखी त्या सरपटणारे प्राणी असतात. हे जेव्हा चावतात त्यांच्या अंगातलं असतात त्यांच्यामध्ये असणारं जे विष आहे ते मानवाच्या अंगात जात असतं आणि जेव्हा त्याला कळतं की आपल्याला काहीतरी चावलेलं आहे प्रचंड वेदना होत असतात आणि त्यामुळं त्याच्या अंगाला घाम येत असतो. तो घाबरत असतो आणि वेदना या दोन्हींचा संगम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विंचू चावला, वृश्चिक चावला. वृश्चिक म्हणजे सुद्धा विंचूच बरं का. तर वृश्चिक हे नाव या ठिकाणी संस्कृतमधलं आहे आणि त्याचंच अपभ्रंश मराठीमध्ये विंचू झालेला आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध रूपी विंचू चावला. कोणता? काम आणि क्रोध रूपी विंचू चावलेला आहे. घाम अंगाशी आला, म्हणजे हा घाम अंगाशी आलेला आहे. तम म्हणजे काय? तम म्हणजे वाईट प्रवृत्तीचा घाम. तम म्हणजे अंधार आणि अंधार हे कशाचं प्रतीक आहे? वाईट प्रतीचं, ज्या चुकीच्या प्रती आहे. तर त्या तम जे आहे तर तमरूपी घाम अंगाशी आला, कारण त्याच्यामध्ये अहंकार येतो. काम आणि क्रोध यामुळं तो दुसऱ्याची कुणाचीही किंवा दुसऱ्याच्या मनाची संवेदना त्याला राहत नाही. तो फक्त स्वतःचा विचार करत असतो. आणि म्हणजे प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या व्यक्तीला काम क्रोध रूपी विंचू चावतो, काम आणि क्रोध रूपामध्ये तो पूर्णपणे आपल्या स्वार्थामध्ये गढून जातो, अहंकारामध्ये गढून जातो, इतरांचा विचार करत नाही, दुसऱ्याच्या दुःखाची त्याला वेदना नाही, सहवेदना नाही, अशा प्रकारे निव्वळ आपल्याच धुंदीत जो राहतो आणि आपल्या पुरतच जो पाहतो, तर अशा लोकांच्या अंगाला हा तमरूपी म्हणजे अंधाररूपी म्हणजे वाईट वृत्तीचा घाम येत असतो, अहंकाराचा घाम येत असतो. म्हणून लक्षात ठेवा, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. म्हणजे पंचप्राण व्याकुळ झाला होतं माणूस. जेव्हा एखादी इंगळी म्हणा किंवा एखादा विंचू चावतो किंवा एखादा सरपटणारा प्राणी चावतो त्यावेळेस प्रचंड दाह होत असतो, प्रचंड वेदना होत असतात. आणि वेदना झाल्यानंतर आपोआपच कोणत्याही प्रकारच्या वेदना असो तर त्या व्यक्तीचा जो पंचप्राण आहे तो त्या ठिकाणी व्याकुळ होतो, त्याला खूप तहान लागते, तो कासावीस होत असतो. आणि प्राण जेव्हा जातात, जशा प्रकारे जात असतात तेव्हा जो काही व्याकुळपणा येत असतो, हा काम क्रोध रूपी विंचू चावल्यानंतर तशाच प्रकारचा हा प्राण त्या ठिकाणी व्याकुळ होत असतो. आणि त्यामुळं प्राण जाताना जशा प्रकारे धडपड असते तशी ही धडपड त्याची चालू असते, सर्वांगाचा दाह होत असतो. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने. पहा, इंगळी म्हणजे मोठा विंचू जो असतो, म्हणजे ज्याचं स्वरूप आता विंचू म्हणून पाहिलेलं असतो आपण, पण त्यातही असणारा जो प्रचंड मोठा अतिविषारी, की एखाद्या वेळेस ही इंगळी जर चावली तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. एवढी ही दारुण अशा प्रकारची, दारुण म्हणजे अतिशय विषारी अशा प्रकारची ही इंगळी राहत असते. पण ही इंगळी कुणाला केलेली आहे? तर ही मनुष्यरूपी इंगळी आहे, म्हणजे खरोखरची इंगळी नाही, किंवा त्याला तशी उपमा दिलेली आहे. जेव्हा माणसामध्ये हे षड्रिपू येतात, जेव्हा माणसामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर ह्या अशा प्रकारचे 6 हे घटक येतात, तेव्हा तो मनुष्य न राहता काय होतो? एक विषारी इंगळी होतो. तो दुसऱ्याला फक्त वेदना देण्याचं काम करतो. म्हणून लक्षात घ्या, मनुष्य इंगळी अति दारुण अतिशय विषारी आहे बरं का. ही कोणती इंगळी आहे? ही मनुष्य इंगळी आहे. मज नांगा मारिला तिने. नांगा म्हणजे त्याच्याजवळ असणारं जे काही आपण पाहतो की विंचवाच्या पाठीमागं त्याच्या शेपटीला जी असणारी अतिशय टोकदार अशा प्रकारची एक नोकदार अशा प्रकारचं टोक असतं, तर तशा पद्धतीनं तो दंश करत असतो. आणि म्हणून त्याला नांगा म्हटलेलं आहे. अशा प्रकारची उलटी झालेली तिची एक शेपूट असते. तिनं का नांगा मारला तर प्रचंड दाह हा सर्वांगाचा होत असतो. ही मनुष्य इंगळीसुद्धा तशीच आहे. ती काय मारते? नांगा मारते. आणि सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची.
आणि म्हणून ही इंगळी आहे, कामक्रोध रूपी इंगळी आहे, तिचा दंश आपल्याला होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे या कामक्रोध मदमत्सर लोभ याच्यापासून आपण दूर गेलो पाहिजे. याच्या जवळ आपण जाता कामा नये, कारण ती इंगळी आहे, ती चावल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांगाचा दाह झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक माणसानं परोपकार केले पाहिजे, दुसऱ्याच्या वेदना जाणल्या पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये संकटामध्ये त्या व्यक्तीच्या कामी आलं पाहिजे. निव्वळ आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणजे वाजीसाठी म्हैस मारणारे लोक आज आपण पाहतो. आजच्या या जमान्यामध्ये लोकोपयोगी किंवा लोकशिक्षक अशा प्रकारचे असणारे संत ज्ञानेश्वर संत या ठिकाणी संत भारूड लिहिणारे जे एकनाथ महाराज आहेत असे लोक खूप कमी झालेले आहेत आणि वाईट मार्गाला खूप लोक लागलेली आहे, व्यसनी झालेले आहेत. एक व्यसन करायला लागले, त्या व्यसनातून आणखीन बाकीची व्यसनं करताना आपल्याला दिसतात. घरामध्ये शांतता राहत नाही, घरामध्ये सुद्धा लोक दारू पिऊन येतात, बिड्या पितात, तंबाखू खातात, पुड्या खातात, खर्रे खातात आणि पचपच थुकत राहतात, अस्वच्छ परिसर करत राहतात. त्याचप्रमाणे जे लोक घरामध्ये दारू पिऊन येतात, मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत, मुलंसुद्धा त्यामुळं आईवडिलांचं किंवा जे कोणी घरामध्ये अशा गोष्टी करणारे असतील, तंबाखू खाणारे असतील, खर्रे खाणारे असतील, बिड्या पिणारे असतील किंवा दारू पिणारे असतील, त्याचं अनुकरण करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे की आपण परोपकार केला पाहिजे. आणि म्हणून ही इंगळी आपण बाजूला ठेवली पाहिजे, ती नांगी मारेल अशा पद्धतीनं आपल्या जवळ येऊ देता कामा नाही. या विंचवाला उतारा मग काय, आणि समजा एखाद्याला झालीच समजा बाधा, म्हणजे आलाच अहंकार की नाही बाबा माझ्याकडून ह्या अशा प्रकारच्या चुका झालेल्या आहेत पण त्याचा पश्चाताप त्या व्यक्तीला व्हायला हवा. त्याला कळायला हवं की आपल्याला हा जो क्रोध येतो तो अतिशय चुकीचा आहे. क्रोधाच्या भरात, रागाच्या भरात आम्ही घरामध्ये बायका मुलांना शिव्या देत असेल किंवा वाईट प्रवृत्तीनं वागत असेल, पुन्हा एकमेकांना मारहाण करत असेल किंवा दुसऱ्याला घाणेरड्या शिव्या देत असेल तर हे आपण थांबवलं पाहिजे. जर त्याला लक्षात आलं की नाही बा मला या ठिकाणी क्रोधाची बाधा झालेली आहे आणि मला कामाची बाधा झालेली आहे, कामरूपी हा विंचू मलाही चावलेला आहे, मग आता याला काय करायचं, मग याच्यावर उपाय आहे की नाही. जशा पद्धतीनं जुन्या पद्धतीत होते उतारा, आता तसा उतारा सहसा राहिला नाही. म्हणजे सरळ सरळ दवाखान्यात जाऊन त्या ठिकाणी आपण जर विंचू किंवा साप चावला असेल तर लगेच आपण कुठं गेलो पाहिजे, दवाखान्यात गेलो पाहिजे. आणि दवाखान्यात जाऊन आपण त्याच्यावर असणारं जे अँटिबायोटिक जे असणारं औषध आहे त्याचं इंजेक्शन घेतलं पाहिजे. इकडं तिकडं कुठेही न जाता कुणालाही सांगायचं नाही की उतारा द्या आणि असं करा तसं करा. सरळ सरळ दवाखाना लवकरात लवकर गाठला पाहिजे. पण पहिलं जुन्या परंपरेत तसं नव्हतं आणि म्हणून एक उतारा दिला जायचा. खरं तर उतारा तो नव्हताच. जर बिनविषारी साप असला तर त्या ठिकाणी एक मानसिकता व्हायची की नाही बा आपल्याला या ठिकाणी काही होत नाही, आपण अंगारा घेतलेला आहे किंवा आणखी काही केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला काही व्हायचं नाही. पण आज मात्र तशा अंधश्रद्धेवर अवलंबून राहता येणार नाही. म्हणून आपण इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की आता ह्या विंचवाला उतारा काय दिला पाहिजे. हा तमोगुण जो आहे तो मागं सारा, हा तमोगुण जो आहे म्हणजे वाईट वृत्ती जी आहे ती मागं सारा आणि सद्गुणाचा अंगारा लावा. अंगारा कशाचा लावायचा आहे, सद्गुणांचा अंगारा लावायचा आहे. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी, जर वाईट गोष्टी आपल्या अंगात भिनल्या असतील तर त्यावर एकच, जसे अँटिबायोटिक असतात, जसा आता कोरोना आला त्याच्यावर असणारी लस शोधण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. जशा प्रत्येक विषाणूवर लस शोधलेली आहे तशी आता या कोरोनावर सुद्धा लस शोधलेली आहे. मग आता विंचवाच्या विषावर सुद्धा काय लस, तर तो काय आहे, जो आपला तमोगुण आलेला आहे. तमोगुण म्हणजे तापसपणा, रागीटपणा किंवा ज्याला आपण म्हणतो कामेच्छारूपी अशा प्रकारचा असणारा, जे आपण पाहतो की लोकांमध्ये असणारी जी काही वाईट वृत्ती आहे तर किंवा प्रत्येक गोष्ट मला माझी झाली पाहिजे, माझे झालं पाहिजे, माझं जे आहे, तर हे जर त्या ठिकाणी कमी करायचं असेल तर आपल्याला सद्गुण वाढवावा लागेल. आता सद्गुण म्हणजे काय, सद्गुण म्हणजे चोरी न करणे, खोटे न बोलणे, दुसऱ्यांची मदत करणे, दुसऱ्याची फसवणूक न करणे, दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं गोड बोलणे. त्याचप्रमाणे जसं होईल तशा प्रकारचं आपण
दान धर्म करणे, तर ह्या सर्व गोष्टी चांगल्या अशा प्रकारचे वर्तणूक ठेवणे, व्यसनं न करणे, दारू गांजा किंवा इतर जे काही बिडी सिगारेट खर्रा पुडी ह्या असे जे दुर्गुण आहेत याच्यापासून आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला मोठी बाधा झालेली आहे, ही आपण दूर केली पाहिजे. म्हणजे सत्वगुणाचा अंगारा हा असा आहे, तर तो जर लावला तरच विंचू इंगळी उतरे झरझरा. सद्गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा, तर तेव्हाच ही इंगळी त्या ठिकाणी झरझर उतरू शकते. आणि आपलं मनुष्यपण जे आलेलं आहे, जर म्हटलं जातं युगायुगाच्या पुण्यातून मिळालेलं हे एक मनुष्यपण आहे, हे एक मानवदेह आहे, तर तो खऱ्या अर्थानं कल्याणी लागू शकतो. आणि जर आपण याच्यात ह्या युगानुयुगाच्या तपश्चर्येतून मिळालेल्या या मानव कुडीला जर पुन्हा आपण क्रोध काम लोभ मद मत्सर या षड्रिपूमध्ये गुरफटून ठेवलं, तर ह्या मनुष्य देहाचा या जन्माचा आपल्याला काही उपयोग होऊ शकणार नाही. म्हणून सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. म्हणजे सत्व उतारा दिला तेव्हा हा तम जो आहे म्हणजे अंधार जो आहे हा तमोगुण त्या ठिकाणी नाहीसा होतो. आणि मग तेव्हाच तो नाहीसा होतो. पण तरीही किंचित राहिली फुनफुन, तरी पूर्ण नाही बरं आहोत. शांत केले जनार्दने, कारण जनार्दन स्वामी जे आहेत महाराज, जनार्दन महाराज जे आहेत ते संत एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला कुणीतरी एक चांगला मार्गदर्शक असला पाहिजे, आपण कुणाला तरी गुरु बनवलं पाहिजे. आता गुरु बनवलं म्हणजे काय आहे, तर गुरु बनवलं पाहिजे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी कुणाला तरी आयडॉल मानलं पाहिजे, कुणाकडून तरी चांगल्या गोष्टीची प्रेरणा घेतली पाहिजे, कुणाकडून तरी ऐकून घेण्याची क्षमता आपण बाळगली पाहिजे. आणि म्हणून किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने, अशा प्रकारे श्री सकल संत गाथा खंड दुसरा यातून ही कविता या ठिकाणी घेतलेली आहे. खूपच सुंदर अशा प्रकारची जी निरंतर काळ टिकणारी अशा प्रकारची ही कविता आहे की हा जो सांगितलेला गर्भार्थ आहे हा, आणि ही जी कविता आहे ही कोणत्याही युगानुयुगामध्ये चिरंकाल आणि सदैव ही बहरत राहणारी अशी ही कविता राहणार आहे. तर म्हणूनच यांना संत म्हटलं जातं की ज्यांचे विचार फक्त एका कालमर्यादेनुसार राहत नाही, त्याला कार्यमर्यादा राहत नसते. स्थल काल याला कोणत्याच प्रकारचा अडवू शकत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या या ज्ञानाला आपण त्या ठिकाणी प्रणाम करतो. आणि म्हणून प्रत्येकानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यात सांगितलेला जो आशय आहे तो फक्त नुसता वाचण्यापुरता आणि समजण्यापुरता न ठेवता याचा आचरण प्रत्येक व्यक्तीनं जर केलं तरच खऱ्या अर्थानं ही कविता या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं समजू शकलो असं आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपली. पुन्हा भेटूया पुढच्या पिरियडमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.